नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अजून एक महानगरपालिका म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका 21 संवर्गासाठीच्या एकूण 490 जागासाठी भरती प्रक्रिया राबवत आहे। तर आता ही त्यांची डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। तर त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 3 जुलै आहे। तर आता आपण ह्या व्हिडिओमध्ये ह्या 21 संवर्गापैकी काही संवर्ग असे आहेत ज्यांच्यासाठी जास्त जागा आलेल्या आहेत, त्या जागेसंदर्भी जे काय एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहेत ते बघूया आणि नंतर फॉर्म भरण्याआधी तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहेत ते बघूया। आणि ह्याची डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकतो, ज्या चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल। आता ते 21 मधलं पहिलं महत्त्वाचं पद आहे औषध निर्माता। त्यासाठी एकूण पदे आहेत 14 आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी फार्म पदवी, महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल नोंदणी प्रमाणपत्र, महाराष्ट्र फार्मसी ऍक्ट 1948 नुसार वैध नोंदणी प्रमाणपत्र, त्यानंतर संबंधित विषयातील कामाचा 2 वर्षाचा अनुभव। आता अनुभवाच्या बाबतीत हा अनुभव तुम्हाला कंपल्सरी आहे, ठीक आहे। जर तुमच्यापैकी एखादा कोणी सांगत असेल माझ्याकडे 1 वर्ष आणि 10 महिन्याचा अनुभव आहे, तर तो चालणार नाही। कंप्लीट 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला टाकायचा आहे। पुढे त्यानंतरचं महत्त्वाचं पद आहे स्टाफ नर्स, ज्याच्यासाठी 78 जागा आहेत। आता स्टाफ नर्ससाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची बीएससी नर्सिंग ची पदवी किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची HSC परीक्षा म्हणजे 12वीची परीक्षा व महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवायफरी या विषयावरील पदविका म्हणजे डिप्लोमा। त्यानंतर स्टाफ नर्स, नर्स मिडवाईफ, ANM म्हणून शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे। आणि पुढे तिसरं महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी तुमची ही झालेली आवश्यक आहे। पुढे त्यानंतर महत्त्वाचं पद आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, ठीक आहे। ह्याच्यासाठी 58 पदे आहेत आणि त्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदवी, ठीक आहे। म्हणजे डिग्री तुम्हाला इथे हवी आहे, डिप्लोमा चालणार नाही। पुढे त्यानंतर ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल, त्यासाठी 12 पदे आहेत आणि त्यासाठी सुद्धा तुम्हाला इलेक्ट्रिकलची डिग्री ही आवश्यक आहे। पुढे त्यानंतर आहे ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल, त्याच्यासाठी 8 पदे आहेत आणि ह्यासाठी सुद्धा तुम्हाला मेकॅनिकलची डिग्री ही लागणार आहे। पुढे ह्यानंतरचं पुढचं पोस्ट आहे चालक यंत्रचालक म्हणजे ड्रायव्हर कम ऑपरेटर, ह्यासाठी 12 पदे आहेत आणि त्यासाठी शैक्षणिक अर्हता आहे तुम्ही आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डचं 10वी हे पास पाहिजे। पुढे राष्ट्रीय व राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन याचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम तुम्ही पूर्ण केलेला असावा। पुढे वैध जड वाहन चालवण्याचा तुम्हाला परवाना आवश्यक आहे। त्यानंतर जड वाहन चालक म्हणून 3 वर्ष काम केल्याचा अनुभव आवश्यक आहे। पुढे तुमचं जे एज आहे ते 30 वर्षापेक्षा अधिक असू नये आणि ह्यासाठी काही शारीरिक पात्रता सुद्धा आहेत। त्यामध्ये उंची तुमची 165 सेंटीमीटर असावी आणि महिलांची उंची जी आहे ती 157 सेंटीमीटर असावी। पुढे छाती तुमची 81 सेंटीमीटर फुगवून 5 सेंटीमीटर जास्त अशी असावी आणि महिलांसाठी ही अट लागू नये, ठीक आहे। पुढे वजन तुमचं 50 किलोग्रॅम व महिलांचं वजन 46 किलोग्रॅम। पुढे दृष्टी तुमची चांगली असावी, विना चष्म्याने 6x6 असावी आणि तुम्हाला कुठलाही कलर ब्लाइंडनेस नसावा। तर हे तुम्ही इथे चेक करू शकता तुमच्या डॉक्टरकडे जाऊन। पुढे सगळ्यात महत्त्वाची पोस्ट आहे अग्निशामक किंवा फायरमन, ह्यासाठी सर्वात जास्ती जागा म्हणजे 138 पदही आलेली आहेत। आता ह्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे तर तुम्ही महाराष्ट्र बोर्डकडनं 10वी पास असायला हवे। पुढे सेम 6 महिन्याचा तुमचा जो अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम आहे तो पूर्ण असायला हवा आणि तुमचं एज आहे ते 30 वर्षापेक्षा अधिक असू नये। पुढे जी शारीरिक पात्रता आहे ती आपण जी मागे बघितली ती सेम टू सेम आहे, ठीक आहे। तर ही सुद्धा तुम्ही चेक करून घ्यायची आहे। त्यानंतर अग्निशामक सेवेतील पदाकरता पुरुषांसाठी व महिलांसाठी मैदानी चाचणी किंवा फिजिकल टेस्ट असणार आहे 100 मार्कासाठी। तर ती कशी असणार आहे त्याची डिटेल इकडे दिलेली आहे। पहिलं पुरुषांसाठी 1600 मीटर धावणं आहे, नंतर जमिनीपासून 33 फूट उंचावरील खिडकीस लावलेल्या ॲल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्या शिडीने खाली उतरणं आहे। त्यानंतर 50 किलोग्रॅम मानवी प्रतिकृती तुम्हाला खांद्यावर घेऊन चौकोनी मार्गाने 60 मीटर धावायचं आहे, त्यासाठी तुम्हाला 20 गुण असणार आहेत। आणि चौथं 20 फूट उंचीपर्यंत रस्सीवर तुम्हाला चढायचं आहे, त्यासाठी तुम्हाला 20 गुण असणार आहेत। आणि शेवटचं 20 पुलअप्स तुम्हाला मारायचे आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला 10 गुण असणार आहेत। म्हणजे त्या 100 गुणाची जी फोड आहे ती मी तुम्हाला इथे सांगितली, ठीक आहे। आता महिलांसाठी काय आहे तर 800 मीटर धावणे आहे, सेम तुम्हाला शिडीवर चढायचं आहे, त्यासाठी तुम्हाला 20 गुण आहेत। नंतर तुम्हाला 40 किलोग्रॅम वजनाची मानवी प्रतिकृती चौकोनी मार्गाने 60 मीटर धावायची आहे, त्यासाठी तुम्हाला 20 गुण आहेत। गोळा फेकसाठी तुम्हाला 10 गुण आहेत, लांब उडीसाठी 10 गुण आहेत आणि 10 गुण हे पुशअपसाठी आहेत। तर हे डिटेल तुम्ही वाचून घ्या। पुढे उद्यान निरीक्षक ह्या पदासाठी 11 पदं आहेत आणि त्यासाठी
शैक्षणिक अर्हता आहे की तुम्ही कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर, बॉटनी किंवा फॉरेस्ट्री ही पदवी तुमच्याकडे असायला हवी, किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी ही तुमच्याकडे असायला हवी. त्यानंतरचं महत्त्वाचं पद आहे लिपिक टंकलेखक, ज्यासाठी 116 पद आहेत आणि त्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असायला हवी. आणि मराठी टंकलेखनाचे 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र हे तुमच्याकडे असायला हवं, किंवा संगणक टंकलेखाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला हवे. पुढे याच्या संबंधित डिटेल जे आहे ते मी माझा पुढचा व्हिडिओ येणार आहे, फॉर्म कसा भरायचा त्यामध्ये मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो की कोणाला टायपिंग मध्ये सूट आहे. पुढची पोस्ट आहे लेखालिपिक, त्यासाठी 16 पद आहेत आणि त्यासाठी तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी, म्हणजे कॉमर्सची तुम्हाला पदवी आवश्यक आहे. आणि सेम मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे 40 शब्द प्रति मिनिट ह्या वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला हवं. त्यानंतर ह्या एक्झामसाठी तुम्हाला 1000 रुपये फी आहे ओपन कॅटेगरीसाठी, आणि मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्गासाठी 900 रुपये आहेत. पुढे जर तुम्हाला एकापेक्षा अधिक पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सेपरेट फी लागेल. म्हणजे जर तुम्ही 2 पदासाठी ओपन कॅटेगरीतून अर्ज करत असाल तर तुम्हाला 2000 रुपये लागतील. तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर वयोमर्यादा काय आहे, तर किमान 18 वर्ष आणि कमाल जर तुम्ही ओपन कॅटेगरीत नसाल तर 38 वर्ष, मागासवर्गीय किंवा अनाथ कॅटेगरीत नसाल तर 43 वर्ष, प्रावीण्यप्राप्त खेळाडू असाल तर 43 वर्ष, दिव्यांग माजी सैनिक, भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त असाल तर 45 वर्ष, आणि स्वातंत्र्य सैनिकाचं जर पाल्य असाल तर तुम्हाला वयाच्या 45 वर्ष हे तुमच्यासाठी असणार आहे. पुढे माजी सैनिक जर असाल तर तुमची झालेली सेवा प्लस 3 वर्ष, आणि अंशकालीन उमेदवार असाल तर 55 वर्ष. पुढे तुमची जी ही वयोमर्यादा आहे ती 1/7/2025 ह्या डेट साठी विचारात घेतली जाईल, ह्या डेट पर्यंत विचारात घेतली जाईल. पुढे अजून एक ड्रायव्हर कम ऑपरेटर जे आहेत आणि अग्निशामक किंवा फायरमन जे आहेत त्यांना जास्तीत जास्त जी वयोमर्यादा आहे ती 30 वर्षच राहील, त्यांना कुठलीही सूट नाही. ठीक आहे, 30 वर्षाचा वरचा कोणीच घेतला जाणार नाही, हे त्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आता ह्या सर्व पदांसाठी तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. पुढे महिला उमेदवाराचं कोणी असेल त्यांना विवाह नोंदणी दाखला किंवा गॅझेट, ठीक आहे, त्या संबंधीचे जे कागदपत्र आहेत ते सादर करणं आवश्यक आहे. आणि पुढे तुम्ही जी पण इन्फॉर्मेशन भराल ती तुम्हाला खरी भरायची आहे. ठीक आहे, कुठलीही खोटी माहिती प्रोव्हाइड करायची नाही, कारण जर तुम्ही अर्जामध्ये काही वेगळं भरलं असेल आणि तुमच्याकडे ते डॉक्युमेंट नसेल तर तुमची निवड ही रद्द करण्यात येईल. त्यानंतर फॉर्म भरताना तुम्ही जी पण इन्फॉर्मेशन भराल ती तुमची फायनल असायला हवी, कारण फॉर्म एकदा सबमिट झाला नंतर तो तुम्हाला एडिट करता येणार नाही, हे लक्षात घ्यायचं सगळ्यांनी. त्यासाठी जे पण विद्यार्थी फॉर्म भरणार असतील त्यांनी माझा पुढचा व्हिडिओ बघा, फॉर्म कसा भरायचा आहे. तो फॉर्म भरायचा व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला फॉर्म हा अप्लाय करायचा आहे, कारण कुठलीही चूक तुमची एडिट होणार नाही. पुढे आता तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि तुमचा जो अनुभव आहे त्याची जी गणना आहे, म्हणजे त्याची जो काउंट आहे तो ऍडव्हर्टाइजमेंटच्या अंतिम दिनांकास म्हणजे 3 जुलै पर्यंत तो घेणार आहे. ठीक, तर हे लक्षात घ्यायचंय. पुढे जे मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत, ज्या विद्यापीठांना UGC ची मान्यता प्राप्त आहे, असे मुक्त विद्यापीठातून पदवीधारक केलेले विद्यार्थी लेखपाल, वरिष्ठ लेखा परीक्षक, लिपिक टंकलेखक, लेखालिपिक या पदांकरता अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. पुढे जी पद 10वी आणि 12वीच्या बेसिसवर आहेत त्या पदांसाठी सुद्धा पदवी केलेले विद्यार्थी असे हे पात्र आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण करून पदवी परीक्षेचे प्रथम वर्ष उत्तीर्ण केले असेल असे विद्यार्थी सुद्धा 10वी आणि 12वीच्या बेसिसवर जी पद आहेत त्या पदासाठी पात्र आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. आता बघूया फॉर्म भरण्याआधी तुम्हाला कुठली कुठली कागदपत्रे रेडी करायची आहेत. तर सगळ्यात आधी तुमचा 10वीचा रिझल्ट, त्यानंतर तुमचा 12चा रिझल्ट जर त्या पदासाठी आवश्यक असेल तर, त्यानंतर तुमचा डिप्लोमा जर त्या पदासाठी आवश्यक असेल तर. आता इथे तुम्ही रिझल्ट किंवा सर्टिफिकेट दोन्ही सुद्धा लावू शकता. ठीक आहे, दोघांपैकी एकही असले तरी चालेल. त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट जर तुम्हाला त्या पदासाठी आवश्यक असेल तर. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना EWS कॅटेगरीचा लाभ घ्यायचा आहे तर ते तुमचं EWSचं सर्टिफिकेट ते सुद्धा व्हॅलिड असायला हवं. पुढे जे विद्यार्थी कास्ट मधून अप्लाय करत आहेत त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट, तर हे सुद्धा तुमचं व्हॅलिड असायला हवं. पुढे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट, ठीक आहे, नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट जसं की OBC विद्यार्थ्यांसाठी जे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट आहे ते तुमचं
शेवटची तारीख म्हणजे 3 जुलै पर्यंत व्हॅलिड असायला हवं. ठीक आहे, जर त्याची व्हॅलिडिटी 4 जुलैला संपत असेल तरी चालेल, पण ते 3 जुलैला व्हॅलिड असायला हवं. त्यानंतर सगळ्या पदासाठी महत्वाचं म्हणजे डोमिसेल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट, ह्या तिघांपैकी एक हे तुमचं असायला हवं. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. आता कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बद्दल बोलायचं झालं तर ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही ते सुद्धा फॉर्म भरू शकतात, पण ते त्यांना नंतर काढायचं आहे. ठीक आहे, ते आता काय त्याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. त्यानंतर ट्रेनिंग सर्टिफिकेट. एखादा तुमच्याकडे जर ट्रेनिंग घेतली असेल एखाद्या विषयाची तर ट्रेनिंग सर्टिफिकेट, ITI वाल्यांनी ITIचं सर्टिफिकेट. पुढे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, ज्या पदासाठी एक्सपिरियन्स आवश्यक आहे अशासाठी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. इवन दो तुमच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल आणि या पदासाठी आवश्यक नसेल तरीही तुम्ही लावला तरी चालेल, तो तुम्हाला फायद्याचा आहे. त्यानंतर पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटर ID कार्ड आणि बँकेचं पासबुक. पुढे जर तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर पासपोर्ट सुद्धा, तो सुद्धा तुम्हाला रेडी ठेवायचा आहे. त्यानंतर सगळ्या पदासाठी महत्वाचं म्हणजे MSCIT सर्टिफिकेट. आता हे कोणाला कोणाला गरजेचं नाही आहे ते मी तुम्हाला व्यवस्थित पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. त्यानंतर टायपिंग सर्टिफिकेट. ठीक आहे, जे टायपिंग वाले आहेत त्यांच्यासाठी टायपिंग सर्टिफिकेट. समजलं? तर एवढी सारी सर्टिफिकेट ही तुम्हाला रेडी ठेवायची आहेत. बाकी जे प्रकल्पग्रस्त आहेत, भूकंपग्रस्त आहेत, अंशकालीन पदवीधर आहेत, अनाथ आहेत किंवा माजी सैनिक आहेत किंवा दिव्यांग आहेत, ठीक आहे, तर अशांनी सुद्धा त्यांची जी सर्टिफिकेट आहेत ती त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला रेडी ठेवायची आहेत. आणि तुमच्याबद्दल जे डिटेल आहे ते तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये वाचायचं आहे. ठीक आहे, काय काय तुम्हाला लागणार आहे, कुठली सर्टिफिकेट तुम्हाला कुठनं अप्रूव्ह करायची आहेत. आता पुढचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे असला पाहिजे तुमचा डिजिटल फोटो. आता हा जर फोटो तुमच्याकडे जुना असेल, 1-2 वर्षापूर्वीचा असेल तर तो चालणार नाही. ठीक आहे, कारण का तर 1 वर्षामध्ये जवळपास आपल्या फेसमध्ये खूप सारं चेंज होत असतात. त्यामुळे मी सांगेल की तुम्ही तो फ्रेश काढा आणि त्याच्या फिजिकल कॉपी सुद्धा घेऊन ठेवा. जवळपास 10 ते 12 एवढ्या फिजिकल कॉपी तुम्ही घेऊन ठेवा, कारण भरतीच्या पुढच्या प्रक्रियेमध्ये ह्या फिजिकल कॉपी आवश्यक असतात. आणि मी सांगेल की तुम्ही जेव्हा डिजिटल फोटो काढाल तेव्हा फोटोग्राफरला सांगा हा फोटो आम्हाला ईमेल करून ठेवा, म्हणजे भविष्यात तुम्हाला कधीही या फोटोची गरज भासली तर तुम्ही त्याची प्रिंट घेऊ शकता. ठीक आहे, परत फोटोग्राफरकडे जाण्याची गरज नाही. तर फोटोसाठी तुम्ही व्हाईट बॅकग्राऊंड असलं पाहिजे तुमचं आणि तुमचं फेस आहे ते फोटोचा 30% भाग तरी कमीत कमी व्यापलेला पाहिजे. ठीक आहे, आणि सरळ तुम्हाला तिकडे बघायचं आहे. पुढे जे स्पेक्स यूज करत असतील त्यांनी ते स्पेक्स काढा आणि फोटो काढा, किंवा जर स्पेक्स लावून फोटो काढणार असाल तर त्यावर कुठलाही फ्लॅश हा रिफ्लेक्ट झाला नाही पाहिजे कॅमेऱ्याचा. तर अशा स्वरूपात तुम्हाला फोटो हा रेडी ठेवायचा आहे. आता फोटोची साईज काय आहे, तर फोटो तुम्हाला 80 KB ते 200 KB मध्ये रेडी ठेवायचा आहे. ठीक आहे, ही तुमची फोटोची साईज आहे आणि फोटोचा फॉर्मॅट आहे JPG किंवा JPEG. पुढे त्याची उभी आडवी साईज आहे 3.5 बाय 4.5 सेंटीमीटर. त्यानंतर व्हाईट पेपरवर तुम्हाला सिग्नेचर करून ती तुम्हाला अपलोड करायची आहे. ठीक आहे, आता सिग्नेचर करताना पण कोणी कॅपिटल लेटर यूज करू नका, रनिंग हँडमध्ये करायची आहे तुम्हाला. आणि तिची जी साईज आहे ती सुद्धा 80 KB ते 200 KB एवढीच आहे. कारण जेव्हा तुम्ही इथे बघाल तेव्हा तुम्हाला ती 50 KB ते 80 KB दाखवेल, पण जेव्हा तुम्ही अपलोड कराल तेव्हा ती तुम्हाला 80 KB ते 200 KB मध्येच अपलोड होईल, कारण 50 KB वाली साईन अपलोड होणार नाही. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर जी मी डॉक्युमेंट सांगितली तुम्हाला मागे ती तुम्हाला 100 KB ते 2 MB ह्या फाईल साईजमध्ये PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची आहेत. JPG पण चालेल, पण JPG ची साईज होणार नाही. ठीक आहे, तर PDF फॉर्मॅटमध्ये तुम्ही ती अपलोड करा किंवा अपलोड करण्यासाठी रेडी ठेवा. तर समजलं? तर एवढी सर्टिफिकेट किंवा एवढी डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी ठेवायची आहेत. आता मी पुन्हा एकदा सांगतो, कोणीही फॉर्म भरायला घाई करू नका, कारण मी मागे 2 महानगरपालिकेच्या भरतीच्या झाल्या त्यासंबंधी फॉर्म कसा भरायचा हा व्हिडिओ घेतला होता. त्याखाली भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट केल्या होत्या आणि भरपूर विद्यार्थ्यांनी चुका केल्या होत्या. तर तुम्हाला ह्या चुका करायच्या नाही आहेत. पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघा कसा फॉर्म भरायचा आहे, जो की मी लगेच अपलोड करणार आहे, आणि तो व्हिडिओ बघूनच तुम्ही नंतर फॉर्म हा फिलअप करायचा आहे. बाकी तुमची काही क्वेरी असेल तर तुम्हाला ती कमेंट बॉक्समध्ये मला विचारायची आहे, मी सगळ्यांना रिप्लाय करतो. ठीक आहे, आता तुम्हाला ह्या एक्झाम संबंधित जर माझ्या 1 वर्षाच्या करंट अफेअरच्या नोट्स हव्या असतील ज्या की इंग्लिशमध्ये असतील तर त्या तुम्हाला 149 रुपयामध्ये भेटतील. त्यानंतर मी तुम्हाला त्यासोबतच फ्री 100 TCS चे पेपर देणार आहेत, जे मराठी आणि इंग्लिश सेक्शनसाठी उपयोगाचे आहेत. आणि जे JEE चे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी माझ्याकडे काही TCS ने अरेंज केलेले क्वेश्चन पेपर आहेत, जे की टेक्निकल सेक्शनसाठी तुम्हाला उपयोगाचे आहेत. तर ते तुम्हाला मी ह्याच्यासोबतच फ्री देईल. ठीक आहे, तर तुम्हाला ह्या QR वर पेमेंट करायचं आहे
आणि त्या पेमेंटचा ट्रान्झॅक्शन आयडीचा स्क्रीनशॉट मला ह्या नंबरवर पाठवायचा आहे. ठीक आहे, व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. मग मी तुम्हाला PDF रूपात त्या नोट्स ज्या आहेत त्या प्रोव्हाइड करेल. तर चला आता आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, जो की असेल फॉर्म कसा भरायचा. तर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यांनी अजूनही टेलिग्राम चॅनल जॉईन केले नसेल तर हा QR कोड स्कॅन करून तुम्ही ते जॉईन करू शकता, किंवा ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. ठीक आहे, चला थँक्यू.